बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांची मदत लाटणाऱ्या 2 तलाठ्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। संगणक चालकालाही 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। जय महाराष्ट्रानं हे सगळं प्रकरण उघडकीला आणलं होतं। बनावट शेतकरी उभे करून शासनाची मदत त्या माध्यमातून लाटण्यात आली होती। जय महाराष्ट्रानं हे संपूर्ण प्रकरण उघडकीला आणलं। बुलढाणा जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे। शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत, ज्यांचं नुकसान झालंय अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं मदत जाहीर केलेली होती आणि ही आलेली मदत या सगळ्यांनी संगत मत करून लाटली आणि हे संपूर्ण प्रकरण जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीच्या माध्यमातून उघडकीला आणलंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। प्रफुल्ल खंदारे आमचे प्रतिनिधी आता माझ्यासोबत आहेत। प्रफुल्ल, एकूणच या सगळ्या संदर्भात आपण कालही विस्तृत चर्चा केलेली होती आणि आता पुढची जी कारवाई आहे ती झालेली आहे। आता एकूणच त्या ठिकाणची स्थिती काय आहे? प्रशांत, प्रकरण अत्यंत गंभीर आहे। 22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोदमध्ये पावसाने हाहाकार घातला आणि या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये शेकडो शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेत जमीन जी आहे ते खरडून गेली आहे। खरडून गेलेल्या शेत जमिनीवर काय पिकवायचा असा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता। शेतकरी आकांताने सरकार मायबापकडे डोळे लावून होता आणि सरकार मायबापने देखील कृपादृष्टी दाखवत अतिवृष्टीची कोट्यवधी रुपयांची मदत जळगाव जामोद मधील शेतकऱ्यांना देऊ केली। मात्र जेव्हा ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल तेव्हाच येथील तलाठी आहे उमेश बिल्लेवार, अनंत माटे आणि संगणक चालक महादेव पाटील यांनी काही लोकांना हाताशी धरून संगनमत करून आलेली मदत चक्क अशा लोकांच्या खात्यावर वरती केली की ज्या लोकांकडे सातबारच नाहीये। शेतकरी नसलेले लोक उभे केले आणि कोट्यवधी रुपयांची मदत ही संपूर्ण या काही लोकांनी मिळून लाटल्याचं प्रकरण उजेडात आलं होतं। त्यानंतर कुठेतरी थातूर मातूर कारवाई होईल अशी शंका येतात। जय महाराष्ट्रानं संपूर्ण प्रकरण लावून धरलं, गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे ऑगस्ट महिन्यात दाखल झाल्यानंतर आज 5 महिन्यानंतर काल या 3ही आरोपींना, त्यामध्ये 2 तलाठी आहे आणि एक संगणक चालक आहे, तिघांना अटक झाली आणि आज जेव्हा न्यायालयासमोर या तिघांना हजर केलं तेव्हा न्यायालयाने देखील प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत 29 डिसेंबर पर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। प्रशांत, महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की तत्कालीन तहसीलदार जे आहे शीतल सोलाड यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती आणि ज्या काही शेकडो बनावट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रकमा गेल्या होत्या त्यांना नोटिसा बजावत त्यांच्याकडून काही माहिती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण तहसीलदाराच्या चौकशी दरम्यान एक नाव सातत्यानं समोर आलेलं आहे, ते नाव आहे भिका दांडगे। भिका दांडगे नेमका हा इसम कोण आहे? खाजगी इसम आहे आणि याला संपूर्ण शेतकऱ्यांनी, बनावट शेतकऱ्यांनी हे संपूर्ण रकमा का दिल्या याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। तहसीलदारांच्या चौकशीमध्ये हे संपूर्ण निष्पन्न होत असताना आता पोलिसांनी जी अटकेची कारवाई केली आहे, पोलीस रिमांड त्यांना जो मिळालेला आता या 3ही आरोपींचा, अजूनही या सगळ्या संदर्भात मी कालही या संदर्भात आपल्याला म्हटलं होतं की अजूनही हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं शासनाचे पैसे आल्यानंतर शेतकऱ्यांची नुकसान भरपाईचे हे पैसे असतात आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाटले गेले, त्यामुळे हे तिघांचंच हे कृत्य नसणार आहे। शासकीय यंत्रणा जी तिथली आहे त्या माध्यमातून आपल्याला काही माहिती मिळते का? अजून कोणी याच्यामध्ये सहभागी असल्या संदर्भात माहिती मिळते का? पोलीस या संदर्भात काही बोलतायत का? तेच प्रशांत, यामध्ये महत्वाचा दुवा आता जो आहे तो आहे भिका दांडगे। भिका दांडगेवर जेव्हा हे संपूर्ण पोलीस चौकशी सुरू होईल, भिका दांडगेचं नाव याच्यामध्ये जेव्हा समोर येईल तेव्हा पोलीस आरोपींच्या संख्येत देखील वाढ करणार आहे आणि जेव्हा पोलिसांचे हात या भिका दांडगेवर पडतील तेव्हा भिका दांडगेकडून देखील मोठे जे सूत्रधार आहे संपूर्ण रॅकेटचे ते समोर आल्या वाचून राहणार नाही। त्यामुळे पोलिसांची खऱ्या अर्थानं भूमिका अत्यंत महत्वाची आहे। पोलीस रिमांड जरी मिळाला असला तरी कुठल्याच दबावाला बळी न पडता जर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली तर निश्चितच ज्या पद्धतीनं चौकशीमध्ये सातत्यानं जे बनावट शेतकरी उभे केले गेले होते त्यांनी रकमा देखील भरल्या, मात्र भरत असताना सातत्यानं भिका दांडगेचं नाव घेतलं आणि त्याच्यापर्यंत जर पोलिसांनी त्याला जर का आरोपी केला, तपासामध्ये चौकशीमध्ये जर का ते अर्थातच निष्पन्न व्हावं लागेल आणि हे निष्पन्न झालं तर मुख्य सूत्रधार देखील प्रशांत लवकरच उजेडात आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे निश्चितच आपण या संपूर्ण प्रकरणाचा गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पाठपुरावा करतो। जेव्हापासून प्रकरण उजेडात आलं त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि अटकेच्या कारवाईनंतर आता पोलीस रिमांड आणि या पोलीस रिमांड नंतर नेमके काय तथ्य पोलिसांच्या हाती लागतात आणि त्यावर पोलीस काय कारवाई करतात यावर देखील प्रशांत आपलं लक्ष असणार आहे। नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।